तुमचं ऐकलं नाही म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसाची कास धरली का? नाही, असं नाही, माझं ऐकलं नाही. मी देवेंद्र भाऊंकडे गेलो, भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो, कारण त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्या व्यक्तिमत्वाने मला नेहमी दूरदृष्टी ठेवून राजकारण केलेलं सांगायला. मागचं गेलं सगळं विसरून जायचं. राजकारणामध्ये कोण आपल्याशी विरोधात वागला, काय वागला, हे त्याच्यापाशी सोडून द्यायचं. राजकारण संपलं की मग शहर म्हणून आपण नेतृत्व करत असताना शहरातल्या लोकांचा विचार करायचा आणि मग विरोधात जे होते त्यांना पण बरोबर घ्यायचं, त्यांच्याबरोबर मोठं व्हायचं, त्यांच्याबरोबर शहर मोठं झालं पाहिजे, शहरातल्या सगळ्या समस्या दूर झाल्या पाहिजे, विजन ठेवलं ते पाहिजे. म्हणतात मीच नगरसेवक बनवलं होता, त्यांना स्टँडिंग कमिटी मीच बनवली. त्यांना 2091ला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी खासदार केलं. राहिले का ते पवार साहेबांचे? भारतीय जनता पार्टीत काय आले? कशाला आले सांगा की मला. कोण ओळखत होते त्यांना इकडे पिंपरी चिंचवड शहरात? कोण ओळखत होते सांगा ना. आणि कोण कोणाला मोठं करत नसतं हो. हा जो आहे ना, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी, बरेच लोकप्रतिनिधी असे, त्यांना पण माझा सल्ला राहील, म्हणजे जे बोलतात ना मी मोठं केलाय त्यांना माझा सल्ला राहील, तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरामधल्या नागरिकांनी मोठं केलंय. त्यांनी जर मतदान नसतं केलं तर तुम्ही मोठे नसता झालात. त्यामुळं तुम्ही मालक व्हायचा प्रयत्न करू नका. तुम्ही लोकसेवक राहा, जनसेवक राहा, लोकांच्या हिताची कामं करा, लोक तुम्हाला स्वीकारतील. दूरदृष्टी ठेवून काम करा, आरोप करण्याचं सोडून द्या, ही माझी विनंती. पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळे पुरावे घेऊन मी समोर येईल असं त्यांनी म्हणलेलं. येऊ द्या. वाट बघतात त्या पत्रकार येऊ द्या. नाही, मला काय म्हणायचं, पत्रकार परिषद घेताना त्यांनी हे करावं. मग आम्ही पण थोडंसं त्यांना माझं सांगणार आहे, त्यांनी यावं, पुरावे घेऊन यावं आणि नावानिशी घेऊन यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा त्याच्यामध्ये आरोप असेल, माझ्यावर असेल, कुणावर असेल, तर तो सिद्ध करावा. विनाकारण कुणाचं ऐकून स्वतःचं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाची उंची कमी करू नये, माझं असं स्पष्ट सांगणं आहे. मी तर मागाशी असेल एकीकडे तुम्ही महापौर हा भारतीय जनता पार्टीचा राहील, पूर्ण ताकदीनं, बहुमताने. 125 पारचा नारा दिला शंकर शेटला, तुम्ही त्यांच्या याच्याकडे घोषणेकडे कसं पाहता? 125 होतील का? हे बघा, शंकर शेट पण आमचे सहकारी आहेत. लोकांनी ठरवलं तर काही पण घडू शकतं. त्यामुळं मतदारांच्या मनात आलं की भारतीय जनता पार्टी, आता तुम्ही बिहारचं पाहिलं, बिहारच्या लोकांनी तिथली सगळं विकासाच्या निर्णयावर एक हाती सत्ता दिली तिथं बिहारमध्ये. तसं इथल्या लोकांनी ठरवलं तर काही घडू शकतं.